श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्या सोबत घेऊन आली आहे. हा अनुभव आहे शहादा येथील भगवान पाटील या दादांचा. तर ऐकूया आपण त्यांच्या शब्दांमध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलीच्या चरणी त्रिवार वंदन. मी एक सर्वसामान्य सेवेकरी असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी जीवन पथावर वाटचाल करीत आहे. महाराजांच्या कृपेने मोठ्यातले मोठे संकट कसे परतून जाते याचा अनुभव नुकताच मला येऊन गेला. मी एका लग्न समारंभामध्ये गेलो होतो आणि तिथे माझी अचानक तब्येत बिघडली. खूप घाम फुटला. शहरातील डॉक्टरांकडे मला नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तात्पुरते इलाज केले. नंतर मला नाशिक येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सारे कुटुंबच हादरले. पैशांची तजवीज करून नाशिकला तपासणीसाठी गेलो आणि नाशिकला जाण्यापूर्वी मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे व परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून दिंडोरीला गेलो. परमपूज्य गुरुमाऊलींसमोर सारी परिस्थिती मांडली. परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले, महाराजांवर श्रद्धा ठेवा, मात्र विज्ञानाने तपासून घ्या. त्यांच्या शब्दांनी मला धीर मिळाला. नाशिकला डॉक्टरांनी तपासणी केली असता 99% ब्लॉकेजेस निघाले. आम्ही सर्वजण अगदी निराश झालो आणि घाबरलो. ताबडतोब एंजिओप्लास्टी करावी लागेल. साऱ्या कुटुंबियांनी मिळून निर्णय घेतला. पैशांची जुळवाजुळव करून काही रक्कम दवाखान्यात भरली व त्याच दिवशी संध्याकाळी ऑपरेशन करण्याचे ठरवले. दिवसभर विचारात होतो. मनातल्या मनात स्वामींचा जप सुरू होता. पत्नी तर स्वामींवर हक्काने रागवत होती. आपले सौभाग्य सुरक्षित राहावं म्हणून स्वामींकडे साकडे घालत होती. सायंकाळी मला एंजिओप्लास्टीसाठी स्ट्रेचरवरून ऑपरेशनसाठी नेत होते. स्वामींना कळकळून प्रार्थना केली की महाराज, मला न्यायची तर असेच घेऊन जा, पण माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट नका आणू. घरातील कर्ता मीच असल्याने आपल्यानंतर कुटुंबाचे काय होईल हा प्रश्न सतावत होता. सर्व भार स्वामींवर सोडून मी ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो आणि एंजिओप्लास्टी सुरू झाली. ऑपरेशनचा भाग म्हणून स्प्रिंग माझ्या शरीरात घालायच्या होत्या, पण शरीरामध्ये घालत असताना त्या पुन्हा पुन्हा बाहेर येत होत्या. काही केल्या स्प्रिंग शरीरात जात नव्हत्या. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. म्हणाले, एवढा मोठा दैविक चमत्कार आजच पाहतोय. सकाळी एंजिओग्राफी मध्ये 99% ब्लॉकेजेस आणि संध्याकाळी मात्र एकही ब्लॉकेज नाही. डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आनंद आणि आश्चर्य मनात दाटलेले. श्री स्वामी समर्थ महाराजांची हीच कृपा. स्वामींची कृपा असल्यावर मोठ्यातले मोठे संकट असे पळून जात. कालांतराने आम्ही कुटुंब आनंदात परमपूज्य गुरुमाऊलींना भेटायला गेलो. गालातल्या गालात हसत त्यांनी स्वागत केले. आम्ही काय सांगणार ते त्यांना आधीच माहित होते. आजवर केलेल्या स्वामी सेवेचा हा परिणाम म्हणत त्यांनी आशीर्वाद दिले. श्री स्वामी मर्ची आणि परमपूज्य गुरुमाऊलींची श्रद्धा आणखी प्रगाढ झाली. सर्वांवर स्वामींची अशीच कृपा राहो ही स्वामी चरणी व परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना. तर कसा वाटला हा अनुभव? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे देखील असे काही अनुभव असतील तर नक्की आपल्या व्हॉट्सअप नंबरला कळवा, जेणेकरून बाकी सर्वांना देखील स्वामी सेवेची प्रेरणा मिळेल. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत, व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.